हो, सुंदर असा बॉल, क्विक डिलिव्हरी व्हॅली यांची. याचीच गरज होती, परंतु सुंदर षटक मानावं लागेल व्हॅली यांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. कौस्तुभ मेहेर कुठे असतील त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा, कारण त्यांच्या आवाजाशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. दुसरं षटक लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण आपण वेळेची दिरंगाई केलेली आहे. खूप सेकंड डे आणि अजूनही खूप सारे सामने बाकी आहेत. पहिलाच सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी शिवराय आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे कर्नाळा. शिवराय या संघाला बॅटर येते तो उमेश. उमेश आणि बॅटवर येते तो उमेश. पहिल्या षटकातील 3 चेंडू फेकून झालेले आहेत. दीक्षांत स्ट्राईकवर. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन रोशन दीक्षांत यांना. हो, बॉल दिलाय विरकावून. आकाशाला मानवंदना देणारा होली पाड्याचा दर्जेदार षटकार. 6 धावा दीक्षांत यांच्या बॅटीतून. धावसंख्या झाली आहे ती 20. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 20. दीक्षांत आता थोडा वेळ शांत होते, परंतु त्यांनी आता ठरवलं आता की शांत राहून फायदा नाही, कारण कमी षटकाचे सामने आणि जास्तीत जास्त धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न असेल शिवराय या संघाचा. हो, बॉलने घेतली गिरकी सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. सुंदर अशी चालाकी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 20. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि आमच्या समवेत आहेत कौस्तुभ. वटार नवापूर गावाचा बुलंद आवाज. होलीपाडा चषकामध्ये ज्यांच्या आवाजाची धमक छमक होती. आता पुन्हा एकदा कौस्तुभ मेहेर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचा आवाज आपण त्यांचा ऐकूया. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील दीक्षांत यांना. हो, आणि फलंदाज परतीच्या प्रवासाला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20. उमेश रनआउटच्या रूपाने बाद आणि बॅटिंगची जागा घेण्यासाठी तो हर्ष आणि फिल्डिंग विलास इलेव्हन. चला जाऊया मैदानाच्या दिशेने, जिकडे आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाबा धावपल करते 20 दाबा धावपल करते आहेत. आपण पाहत आहात, ऐकत आहात पावसाळी रबर बॉल स्पर्धा होलीपाडा चषक 2026. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. मॅच नंबर 1. चला जाऊया मैदानाच्या दिशेने, जिकडे 3रं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज वेदांत ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आतापर्यंत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबा धावपल करते आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहा, रबर बॉल स्पर्धा पाहण्याची, बघण्याची, खेळण्याची एक मजाच वेगळी आहे. आणि पाहूया कशा प्रकारे आतापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेताना. चला 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल रेडी आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला. बॉलला फेकून दिलंय. बॉल गेलाय सीमारेषा पार. येतो बिग हिट षटकार.
चला 26 धावपल करते. काय जबरदस्त फ्लिक ऑफ द रिक्स, पायावरचा बॉल बरोबर खेळले, वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलची वाट लावली आणि बॉलला पाठवून दिलं 6 धाब्यांसाठी. षटकार येतोय. 26 धावपल करते. पुढचा बॉल आणखीन एक, परंतु यावेळी मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक लगातार दुसरा बिग हिट. 6 धाबा. आई जबरदस्त बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत लगातार 2 षटकार आल्या. ज्या धावा पहिल्या 2 षटकामध्ये नाही बनल्या त्या धावांना आता तिसऱ्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट दिली. 32 धावा धावपल करते. हरेश आणि दीक्षांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 षटकार हरेशच्या बॅटमधून आल्यात. हर्षच्या बॅटमधून लगातार 2 षटकार आल्यात. पाहूया षटकारांची हॅट्रिक की पलट बार करावा लागणार आहे इकडे तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत चर्चा करतायत 2 खेळाडू. चर्चा महत्वाची आहे. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. आपण पाहतात ऐकत आहात पावसाळी रबर बॉल होलीपाडा बिग बॅश लीग 2026 ही स्पर्धा. यावेळी आकोटप्याचा बॉल फुल केले आणि यावेळी मात्र पलटवार केलाय. प्रति उत्तर दिले फलंदाज हर्ष बाप. आणखीन एक धक्का टीम शिवराय या संघाला. पहा कशा प्रकारे आउट झाले. टायमिंग नाही झालं. शॉर्ट पॅन लेगचे खेळाडू आले आणि बरोबर झेल टिपला सहज सोपरीतीने. आणखीन एक गडी बाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. मिस्टर कैलास. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्यावर षटकार, तिसऱ्यावर विकेट. आता चौथ्यावर काय घडतंय पाहूया. 32 वर 3 टीम शिवराय हा संघ विकास 11 या संघासमोर. पुन्हा एकदा रेडी आहेत बॉलर वेदांत समोर कैलास. चौथा बॉल यावेळी बराच बाहेर आहे. थोडासा बाहेर आहे. आमचे ऑफिशियल पंच हर्षद आमच्या दिशेने बोलतात. तोपर्यंत वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये घोषित केलाय. दाबा धावपल करते. आतापर्यंत 33 वर 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा रेडी आहेत. थोडासा बदल केला गेलाय वारंवार, कारण आजचा दुसरा दिवस मॅच नंबर 1 आहे. नेक्स्ट 2 टीम्स रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येते. त्या अगोदर आणखीन एक विकेट आले. फुल करायचं तर फुल करता नाही आलं. टायमिंग नाही झालं आणि बरोबर सात सोप्या रीतीनं आणखीन एक झेल टिपलाय. चौथा गडी बाद टीम शिवराय या संघाचा. चला सुंदर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. आणखीन एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला घरचं मैदान होम टर्न SS क्लब होलीपाडा आणि त्यांच्या समोर स्टार बॉईज. म्हणजे हे सुद्धा बिग बॅटल बघण्यासारखं असणार आहे. एका बाजूला विकास दसकर चिका असणार आहेत तर दुसऱ्या बाजूला हर्षद मेहर असणार आहेत. ओहो हॅट्रिक आली का? येस हॅट्रिक आले. वाह काय जबरदस्त बॉलिंग आहे. पॉवरफुल बॉलिंग. इतका मोठा पलटवार केलाय ना.
33 वर जवळपास 5वा विकेट होतोय. फार मोठ्या अडचणीचा विषय राहिला आतापर्यंत. चला नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये आल्या. 33 वर 5 शेवटचा आणि अंतिम बॉलचा केल्यानं बाकी आहे. काय जबरदस्त बॉलिंग आहे आतापर्यंत. या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात. शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा बॉल काय जबरदस्त बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलनी तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. परंतु आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार, 3 विकेट, 1 वाईड आणि जवळपास 13 धाबा आणि 3 महत्वाचे विकेट आल्यात. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 वर 5. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. रिझन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर आता रेडी होत आहेत. चला दोन्ही संघाचे संगणक रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 33 वर 5 या मैदानाची आखणी रबर बॉल इतक्या वेगाने पळतो. कमीत कमी 50 धाबा होणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल पूल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. दीक्षांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर येतोय बिग हिट, षटकार. चला पहिल्याच बॉलवर काय जबरदस्त पूलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. दीक्षांच्या बॅट मधून हा षटकार येतोय. दाबा धावपल करते आतापर्यंत 39 दाबा धावपल करते. शेवटचे 5 बॉलचा खेळणं बाकी आहे. पुन्हा एकदा रेडी आहेत दीक्षांत. पुढचा बॉल. ओहो यावेळी खूप चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. हे करणं गरजेचं आहे. परिवर्तन करणं गरजेचं आहे. मागील षटकामध्ये काय जबरदस्त परिवर्तन केलं होतं 2 षटकारानंतर आणि 3 विकेट आले होते. खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल वेगात टाकला होता आणि यावेळी येस फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने दीक्षांत बाद. आणखीन एक धक्का टीम शिवराय या संघाला. Bluetooth has been connected. चला 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सुद्धा आल्यात. रोशन स्ट्राईकला आहे. याबली पट्टा खेळलाय कव्हरच्या दिशेनं. बॉल निघून चाललाय. पाण्यात बॉल थांबतोय तोपर्यंत 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न 3 कंप्लीट होत आहेत
आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबा कंप्लीट झाल्यात आणि धाबा सुद्धा आपण बघणार आहोत. धाबा दाखल करते आतापर्यंत 42 धाबा दाखल करते. शेवटच्या 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा डॉट, तिसऱ्या बॉल रनआउटची विकेट, चौथ्या बॉलवर 3 धाबा. आता शेवटचे 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. भावेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल हो यावेळी वेगात टाकला होता. लेग स्टंपच्या बाहेर निघाला हा बॉल. शॉर्ट पॅन्डलेटचे खेळाडू क्विक आले. येस इट इज अ व्हाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल येतोय. 40 नव्हे तर आतापर्यंत 43 धावा दाखल करतेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा रेडी आहेत. 22 ऑन स्ट्राईक. हो यावेळी लाखो टप्प्याचा बॉल पुल करायचं होतं. शॉर्ट पॅन्डलेटचे खेळाडू आल्या. जेल सुटतोय. 1 कंप्लीट होतोय. दुसरीचा प्रयत्न बॅकअप साठी येईपर्यंत 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धाबा कंप्लीट. धाबा दाखल करते आतापर्यंत 45. शेवटच्या बॉलचा खेळणं बाकी आहे. चला नेक्स्ट 2 टीम्स रेडी असाल कॅप्टन या टॉस साठी. आणखीन एक बिग बॅटल. होम टर्न घरचं मैदान. एका बाजूला एस क्लब होलीपाडा. फुल टॉस बॉल मिस केला. वेगात टाकला होता परंतु पाठीमागे खूप चांगली फिल्डिंग. विकेट सुद्धा आले. शेवटच्या आणि अंतिम बॉलवर रश अँड रनआउटच्या रूपानं बाद होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धाबा दाखल करते 45 आणि 46 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय टीम शिवराय या संघानं विलास 11 या संघासमोर. Bluetooth has been connected. P. Strong. Strong. चला दोन्ही संघ गर्मितदा टॉस करून घ्या. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपल्याकडे वेळ तितकासा नाहीये. 10 मॅचेस आहेत टोटल. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. काल आपण 2 ग्रुप पाहिले. ग्रुप ए ग्रुप बी. कालच्या मॅचेस रफ अँड टफ होते. त्यामधून एक मॅच मला वाटतं कटरन आणि यज्ञेश शेलबेन या संघादरम्यान झाली होती. 3 चेंडूमध्ये 10 धाब्यांची गरज आणि त्या 9 बॉलवर 7 धाबा. पुढच्या बॉलवर 2 धाबा आले आणि शेवटी 1 चेंडू 1 धाब्यांची गरज असताना 1 धाब्याने विजय झाला होता यज्ञेश शेलबेन हा संघ. त्यानंतरची शेवटची आणि अंतिम मॅच विजय स्मृती या संघाने बाजी मारली होती. काल सतीश यांनी संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आयुषची बॅट लागली नव्हती परंतु सतीशने त्या बॅटिंगला पाहत असताना विजय स्मृती या संघानं पूर्ण वर्चस्व गाजवलं होतं कालच्या दिवसामध्ये. आज शेवटचा आणि अंतिम दिवस. त्यामधून ग्रुप सी मध्ये आपण आहात जिकडे पहिली मॅच आपल्या भेटीला आली. टीम शिवराय आणि त्यांच्या समोर विलास 11. टार्गेट सुद्धा आपण पाहणार आहोत. 46 धाब्यांचं टार्गेट सेट केले टीम शिवराय या संघानं विलास 11 या संघासमोर.
Bluetooth has been disconnected. चला जाऊया मैदानाच्या दिशेने इन ऍक्शन. दुसऱ्या इनिंगचा पडावला होते सुरुवात. दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चला दोन सलामीर बॅटर, एका बाजूला जयकांत आणि दुसऱ्या बाजूला सप्रेम. हे दोन सलामीर बॅटर. टॉस केला जातोय. एका बाजूला एस एस क्लब होलीपाडा, घरचं मैदान, होम टर्न, आणि त्यांच्या समोर स्टार बॉयज. बिग बॅटल अजून एक, आणखीन एक आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला हर्षद मेहर असणार आहेत, दुसऱ्या बाजूला विकास दसकर चिका. मजा येणार आहे मॅचला बघण्यासाठी. त्या अगोदर दुसऱ्या इनिंगचा पडावाकडे आपण वळणार आहोत. दीक्षांत ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय, एक वेगवान गोलंदाज. मागील 2 वर्षामध्ये या गोलंदाजाने सर्वांना प्रभावित करून सोडलंय. पाहूया रबर बॉल इन ऍक्शन. पहिला बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑन. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर बिग हिट, येतोय षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार. दुसरा मॅचचा नाणेफेकीचा गोल जिंकला स्टार बॉईज या संघानं. आणि डिसिजन येईल तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. पहिल्याच बॉलवर षटकार. जयकांतच्या बॅट मधून काय जबरदस्त प्रहार. फ्लॅट स्ट्रोक होता, लगामचे कलाडे होते, परंतु इतक्या वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. 6 धावा आल्या. हो, याबली वेगात टाकलाय, भरपूर वेगात टाकला होता. आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 46 धाब्याचं टार्गेट आहे. शिवराय या संघानं पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकारानंतर फार मोठा पलटवार झाला आणि धाबा तिकडून थांबवल्या. आता पाहूया. आणि फुल टॉस बॉल पाण्यात थांबलाय आणि डॉट बॉल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकारानंतर कमबॅक करतात. या अगोदर चर्चा झाली होती. या गोलंदाजाने सर्वांना आतापर्यंत प्रभावित करून सोडले. पाहूया, हे सुद्धा बिग बॅटल बघण्यास खूप मजा येणार आहे. 3 चेंडूचा खेळ, 6-0. पुढचा बॉल, आकोटप्याचा बॉल. पूल करायचं होतं, शॉर्ट आर्म पूल करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. येतोय आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. काय जबरदस्त कमबॅक आहे. पहिल्या बॉलवर षटकार येतोय आणि त्यानंतरचे 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 खेळाडू आता चर्चा करतायत. जयकांतवर थोडासा दबाव आलाय. आता या दबावाला फार मोठं करावं लागणार आहे. एका षटकाला फार मोठं करावं लागणार आहे. प्रयत्न करतायत. पाहूया काय घडतंय. ओहो, गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. काय जबरदस्त बॉलिंग आहे. गुडलँड स्पॉटला हा बॉल आणि तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. काय जबरदस्त बॉलिंग आहे. 46 धावांचा पाठलाग आहे आणि त्यामधून पहिल्या बॉलवर षटकार, नंतरचे 5 बॉल डॉट. शेवटचा बॉल पाहणार आहोत. शेवटचा बॉल घेऊन दीक्षांत रेडी आहेत. आकुटप्पाचा बॉल जोरात आपटला होता विकेटवर, थोडासा बाहेर निघालाय. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. शेवटचा बॉल सर्वात निर्णायक असणार आहे. जयकांत ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल ऑन साइडला. बॉलला यावेळी मात्र फेकून दिलंय. बॉल गेलाय सीमारेषा पार. आणखीन एक बिग हिट, षटकार, 6 धावा.
चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 13 धावा धावपल करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे हितेश ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल ऑन साइडला पूल केलंय ताबडतोब बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो एक बिग हिट षटकार 6 धावा. रिप्ले पहा डीबीएन मीडिया या युट्यूब वाहिनीवर. दिल बिंदास नेटवर्क हे आमचं नारंगीचं एक नेटवर्क आहे ज्यांनी मागील 2 वर्षामध्ये सर्वांना प्रभावित करून सोडले. क्वालिटी त्यांच्या मागे असलेली मेहनत आणि त्यांची कला. कोणाची कला वाया जात नाही. तुम्ही तुमच्या कलेला थोडा पाठिंबा द्या, थोडी मेहनत करा आणि दुनियासमोर सादर करा. इतिहास एक दिवस तुमच्या कलेचा नक्कीच बनणार. जाऊया मैदानाच्या दिशेने. 19 धावा धावपल करते. पहिल्याच बॉलवर बिग हिट येतोय. पुढचा बॉल हितेश रेडी आहेत. पार्टनरशिपला ब्रेक डाऊन करावा लागणार आहे. धावा वेगाने येत आहेत. या अगोदर षटकार पाहिले 2 डॉट बॉल सुद्धा पाहिले होते. आता दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार येतोय. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न फटका बसलाय. शॉर्ट पॉइंट लेगचा खेळाडू पाठलाग करतायत. बॉल पाण्यात थांबतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाही वेगाने येतोय. फेकी वेगाने येते. यस नो प्लस 2 धावा आल्या आहेत मैदानाच्या दिशेने. बॉल फेकले असल्या कारणानं आमच्या ऑफिशियल पंचांनी नो चेंडू घोषित केला. 2+1 म्हणजे टोटल 3 धावा या चेंडूवर येणार आहेत. चला फ्री हिट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 22 धावा झाल्या आहेत आणि आता बॉलर सुद्धा चेंज करतायत. रोशन येत आहेत नवीन गोलंदाज. 22-0 शिवाय संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. इकडून पलटवार करावा लागणार आहे. इकडून विकेटकडे जाणं गरजेचं आहे. विकेट पार्टनरशिप ब्रेक डाऊन करावं लागणार आहे कारण आतापर्यंत विलास सोलपेन खूप चांगली सुरुवात. फुल टॉस पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. यस चौकार. 4 धावा. चौकार येतोय. काय जबरदस्त फटका. फ्लिक ऑफ द रिक्स. फक्त बॉलरच्या गतीचा वापर केला. पाठीमागे बॉलला पाठवून दिलं आणि 4 धावा धावपल करते. 26 धावा धावपल करते. सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग होतोय. यावेळी खूप चांगला बॉल वेगात टाकला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आता मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 चेंडूचा खेळ होतोय. 26 धावा धावपल करते. येणाऱ्या 15 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. सहज सोप्या रीतीनं आतापर्यंत खूप चांगली सुरुवात सप्रेम आणि जयकांत हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतायत. विकेट येत नाहीयेत. ओहो यावेळी खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. आणखीन एक वेगात टाकला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 26 धावा आहेत. या डॉट बॉलने कदाचित विकेटकडे गेले तर आणखीन जो दबाव आहे तो दबाव कुठेतरी कमी होईल. पाहूया काय घडतंय. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ. पुढचा बॉल फुल टॉस. स्ट्राईकला चेंडूला बॉल निघून चाललाय कव्हरच्या दिशेने. बॉल सीमारेषा पार येतोय. आणखीन एक धमाकेदार चौकार. 4 धावा. शेवटचा बॉल चुकल्यानं बाकी आहे. 30 धावा धावपल करते. 30-0 आणि फक्त आता 16 धाब्यांची गरज. 13 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. सहज सोप्या रीतीने धाब्यांचा पाठलाग होतोय. लवकर मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया शेवटचा बॉल. चला 13 आणि 16. 13 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. या आपली गतीमध्ये परिवर्तन. हलवार पद्धतीने चेंडू हाताळला होता परंतु बराच बाहेर आहे आणि आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू घोषित करतायत. 31 रन 31 धावा धावपळ करतायत. येणाऱ्या 13 बॉल मध्ये 15 धाब्यांची गरज. 13-15 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. मोमेंटम पूर्णपणे विलास सोलपेनच्या बाजूनी आहे.
शिवराव या संघाला इकडून या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी तुम्हाला विकेटकडे जावं लागणार आहे. कदाचित विकेट या मॅच मध्ये पलटवार करू शकतात. यावेळी आखो टप्प्याचा बॉल हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. ऑन साईडला एक कंप्लीट झाले आणि एका धावेने समाधान मानावं लागणार आहे. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावपळ करते 32. आता 12 मध्ये 14 बनवायचे आहेत. काय झालं हर्षद? ओके ओके, पॅनल्टीचे 2 रन्स का? ओके, ऍड केल्या जातील. चला चला जाऊया मैदानाच्या दिशेने, जिकडे 3रं षटक आता मार्गस्थ आहे आणि मॅच मध्ये आपण इक्वेशन सुद्धा बघणार आहोत. आदो आल्यात, 3रं षटक मार्गस्थ आहे आणि आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये रन बॉल इक्वेशन, 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. चला 3रं षटक मार्गस्थ आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदू 3रं षटकामध्ये पहिला बॉल फुल टॉस, क्लीन बॉल, दांडी गोल. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. पहिला धक्का टीम शिवराय टीम विलास 11 या संघाला. चला जीजस नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. पहिल्याच बॉलवर विकेट स्विच इट करायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. बॉलने बरोबर यष्ट्यांवर संपर्क साधला आणि दांडी गोल. पहिला धक्का विलास 11 या संघाला. इकडून जर काही कमबॅक झालं तर मॅच मध्ये थोडाफार टर्न येऊ शकतो. आणखीन एका विकेटकडे जावं लागणार आहे. आदूला थोडाफार प्रयत्न करावा लागणार आहे. पाहूया काय घडतंय. 11 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. पुढचा बॉल फुल टॉस, फुल टोल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो बिग हिट, षटकार, 6 धावा. चला आता फक्त 6 धाब्यांची गरज. पुढचा बॉल. आदू रेडी आहेत. फुल टॉस, नो बॉल. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि येस, चौकार की षटकार? षटकार. मॅच फिनिश, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला टीम विलास 11 या संघानं आणि पराभवाच्या छायेत जात असताना टीम शिवराय. चला नेक्स्ट 2 टीम्स लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हा.